पार्ट 2 मध्ये मी काही गोष्टी सांगू इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे की कमीत कमी 3 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तोच केला पाहिजे. कारण की जर तुम्ही त्याच्यावरचा जर व्हिडिओ डाउनलोड केला जसं की 9 मिनिटाचा तर तो नंतर ब्रेक व्हायला लागेल. तो व्हिडिओ व्यवस्थित येणार नाही. प्लस याला फक्त हे हा इश्यू नाही आहे बट ही एक गोष्ट त्रासदायक आहे की याला फक्त एकच जे की सी टाइप चार्जर दिलेला आहे यांनी आणि याच्याने तुम्ही डेटा ट्रान्सफर नाही करू शकत. इट इज जस्ट फॉर चार्जिंग ओन्ली. प्लस यामधलं जे AI आहे ते एकदम युजलेस आहे. खूपच जनरल इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करतो आणि फोटो ज्या कॅप्चर करतो त्या ब्लर असल्यामुळे तो व्यवस्थित इन्फॉर्मेशन अ, 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 देऊ शकत नाही आणि फोटो तुम्हाला कॅप्चर करायचे असेल तर तुम्हाला खूप स्टेबल राहावं लागतं. म्हणजे कॅमेरा विअर केल्यानंतर तेव्हाच फोटो क्लिअर निघते. आणि राहिली गोष्ट व्हिडिओची. व्हिडिओ चांगले निघतात बट व्हिडिओची साईज खूप मोठी असते. प्लस यांचं जे ॲप्लिकेशन आहे ते एवढं काही खास नाही आहे. त्याच्यामध्ये खूप कमी फीचर्स आहेत. याचं जे व्हॉल्यूमची जे मेकॅनिझम आहे, जे व्हॉल्यूमसाठी यांनी जे टच बटन दिलेलं आहे या साईडला इथे, ते वर्क नाही होत प्रॉपरली आणि व्हिडिओ स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला कमांड द्यावी लागते. ती जर कमांड दुसऱ्यानी जरी दिली, तरी हा व्हिडिओ स्टार्ट करतो आणि प्लस सेम फॉर पिक्चर्स ॲज वेल. जर ती कमांड दुसऱ्या म्हणजे व्हॉईस रिकॉग्निशन हे फीचर नाही आहे यामध्ये, जे की मला कुठेतरी कमी वाटते. प्लस ओव्हरऑल याची जी LED आहे ती मी झाकली आहे. याची LED ही समोरच्याला दिसते. हा एक ड्रॉबॅक आहे याचा, की आपण व्हिडिओ करताना हे समोरच्याला दिसलं नाही पाहिजे ॲक्च्युली. बट मी ते टेपने झाकली आहे असं समजा. प्लस तुम्हाला जर कॉल उचलायचा असेल तर तुम्हाला कुठलं बटन वगैरे दाबून किंवा डायरेक्ट तुम्हाला कॉल उचलता येणार नाही. आणि व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला ते ऑटोमॅटिक कमांडद्वारे बंद नाही करता येणार. तुम्हाला हे वरचं बटन दाबावं लागतं. तेव्हा हा व्हिडिओ स्टॉप होतो याचा. तर हा एक ड्रॉबॅक आहे. आणि तुम्ही जेवढे काही मिनिट सेट केलेले आहेत ॲपमध्ये ते झाल्यानंतर हा व्हिडिओ ऑटोमॅटिक बंद होतो. बंद झाल्यानंतर एक आवाज येतो. आवाजावरून तुम्हाला कळून जाईल. याच्यासोबत 2 काच येतात. एक ब्लॅक कलरचा आहे आणि एक हा आपला नॉर्मल आहे. तर मी हा नॉर्मल नंतर बदलून घेतला. याच्यासोबत डिफॉल्ट ब्लॅक कलरचाच आला होता. प्लस खूप लवकर गरम होतो हा गॉगल चार्जिंग करताना पण आणि तुम्ही वापरत असतानाही. बॅटरी बॅकअप खूप कमी आहे.